राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. स्वाईन फ्लूचा राज्यभर हाहाकार. स्वाईन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा 765 वर. राज्य शिक्षण मंडळाने बदलले भाषा विषयाचे स्वरूप. 10वीच्या परीक्षेला प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका असणार. FTII विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज महाविद्यालय बंद आंदोलन. नवीन करदाते वाढविण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मोहीम. नांदेड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी आंदोलन छेडण्याचा नागरी समस्या निवारण समितीचा इशारा. आता बातमीपत्र विस्ताराने. स्वाईन फ्लूने राज्यात 3 दिवसात 20 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात स्वाईन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा 765 वर गेला आहे. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 24,163 संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी 724 जणांवर राज्यभरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 122 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 69 जण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य सेवा सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. अवघ्या 3 दिवसात पुण्यातील 7, नागपुरातील 2, नाशिकमधील 2, अमरावतीतील 1, नांदेडमधील एकाचा मृत्यू झाला आहे. उपराजधानी नागपूरमध्ये स्वाईन फ्लूने सर्वाधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक 73 जणांचा बळी गेला आहे, तर मुंबईत 67 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुणेमध्ये 62, नाशिकमध्ये 61, ठाण्यामध्ये 45 व अहमदनगरमध्ये 35 जणांना जीव गमवावा लागला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या 8,048 जणांचा फ्लूची लागण झाली आहे. यापैकी 6,969 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर अन्य 1,069 जणांवर राज्यभरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10वी परीक्षेत भाषा विषयाला धडा व कवितेवर प्रश्न उत्तर देऊन विद्यार्थ्यांना पाठांतरावर उत्तरे लिहिण्याचा पारंपरिक सवयीस फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या विचार क्षमता व थेट कृतीला वाव देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने भाषा विषयाच्या परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. 10वीच्या परीक्षेला प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका असे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. 10वीच्या मराठी, हिंदी, संस्कृत, कन्नड यासह 10 प्रथम भाषा विषयाची परीक्षा पुढील वर्षापासून कृतीपत्रिके आधारे घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठांतराकडे असलेला कल कमी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका देण्यात येणार आहे. हा प्रयोग यंदा 9वी साठी सुरू केला आहे. पुढील वर्षी 10वीलाही लागू करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्न सोडवताना विद्यार्थी अंदाज बांधून उत्तरे ठोकतात. त्यामुळे प्रश्नामध्ये विद्यार्थ्याला खरोखर भाषा ज्ञान, कौशल्य, भाषा आत्मसात केली आहे नाही ते कळत नाही. त्यामुळे प्रश्नाऐवजी कृतीयुक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. निबंध लिहिताना 10 ओळी लिहितात. वाचलेला निबंध जशाचा तसा किंवा पाठांतरावर आधारित निबंध लिहिला जातो. आता एखादे वाक्य दिले जाईल. वाक्यावर विचार करून कल्पनाशक्ती वापरून विद्यार्थ्यांनी वर्णन करायचे आहे. निबंधात विद्यार्थ्यांची भाषा कौशल्ये, शब्दांची जाण ओळखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. ज्ञान मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य ज्ञान वाढविण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यंदा 9वीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पुढील वर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षेत राज्यभर अशाच प्रकारे प्रतिपत्रिका आधारित परीक्षा पद्धत होईल. आतापर्यंत शाळांमध्ये राबविली जाणारी भाषा विषयाची मूल्यमापन पद्धत विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व पाठांतर यावर भर देणारी आहे. आता कृतीपत्रिका आधारे भाषा विषयाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून 20 गुण तोंडी परीक्षेला 80 गुणांची लेखी परीक्षा कृती स्वरूपात घेतली जाणार. मराठी, हिंदी, तेलुगू, गुजराती, कन्नड, सिंधी या प्रथम भाषा शिकविताना शिक्षकांनी केवळ वाचन आदी पाठांतरापुरतीच मर्यादित न ठेवता धड्यातील व्याकरण, भाषा अभ्यास, वाचन उपक्रम या स्वाध्यायातील घटकांचा अभ्यास वृत्तींच्या माध्यमातून घ्यावा लागणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे FTII या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे
प्रश्न सोडविण्यासाठी नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील महाविद्यालय बंदचा इशारा देण्यात आला आहे. FTII या संस्थेच्या पदाची नियुक्ती वादग्रस्त असल्यामुळे मागे हे आंदोलन होऊन महिन्याचा अवधी झाला आहे. या संदर्भात खासदार राहुल गांधी यांनी ऑगस्टमध्ये पुणे येथे येऊन FTIIच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन आंदोलन केले होते. तरी देखील सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. सदर संस्थेतील विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे या विरोधात 5 ऑक्टोबर रोजी FTIIच्या आंदोलनास युवक काँग्रेस व NSUIच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच नांदेड जिल्ह्यात सुद्धा सर्व महाविद्यालय बंद आंदोलन पुकारले आहे. या संबंधित बाबीची नोंद घेऊन सर्व महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत करावी. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय नवा मोंढा सगळेजण उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. प्राप्तिकर विभागाच्या वतीने नवीन करदाते वाढविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र शासन नागरिकांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून करदाते वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या लोकसंख्येच्या मानाने प्राप्तिकरदात्यांची संख्या अत्यंत कमी आहे. प्राप्तिकर विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की अनेक व्यापारी, डॉक्टर्स, व्यावसायिक असे आहेत की त्यांचे उत्पन्न करमर्यादेच्या वर आहे, परंतु अद्याप ते करदाते झालेले नाहीत. यासाठी प्राप्तिकर विभाग व कर सल्लागार संघटना नांदेडच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन प्राप्तिकरदाते कसे निर्माण होतील, करदाते वाढविण्यासाठी काय योजना आहे, ती प्रत्यक्ष करदात्यांपर्यंत कशी पोहोचेल याची माहिती या बैठकीत प्राप्तिकर अधिकारी श्रीहरी जोशी यांनी दिली. यावेळी प्राप्तिकर अधिकारी VB महाजन, SS हिरप व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष गंगाभीषण कांकर, नरेंद्र दायमा यांची उपस्थिती होती. जे व्यापारी आजपर्यंत प्राप्तिकर भरला नाही अशा व्यापाऱ्यांनी आपले प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे. यावेळी विविध व्यापारी संघटनेचे एकनाथ मांबळे, हर्षद शाह, दीपक बोधने, सुरेश भराडिया, सुहास करमाळकर, अशोक नेम्मानिवार यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी जास्तीत जास्त नवीन प्राप्तिकरदाते आपले प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करतील असे आवाहनही करण्यात आले आहे. शहर असो की खेडेगाव, एकीकडे घराघरात शौचालय देऊन त्याद्वारे नागरिकांचे जीवनमान अधिकाधिक आरोग्यदायी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असताना दुसरीकडे मात्र शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह व्हावे या मागणीसाठी 1.5 वर्षापासून आतापर्यंत नागरिकांच्या वतीने 11 निवेदने देण्यात आली, परंतु मनपा आयुक्तांनी आपल्या विक्षिप्त लहरी व असहकारी स्वभावाचा प्रत्यय देत त्याकडे बघितलेही नाही. निवेदनास केराची टोपली दाखविल्याने नागरिकात संताप व्यक्त होत असून सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी नांदेड शहर नागरी समस्या निवारण समिती नांदेड मार्फत नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन देण्याचा इशारा मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. वर्कशॉप कॉर्नर ते भाग्यनगर, आनंदनगर या मुख्य रस्त्यावर दररोज हजारो नागरिकांची ये-जा चालू असते. या मुख्य रस्त्यावर कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याकारणाने वर्कशॉप कॉर्नर शेजारी पाण्याच्या टाकीजवळ या रस्त्यावरून ये-जा करणारे शेकडो नागरिक मुख्य रस्त्याच्या कडेलाच जातात. त्यामुळे मनपाच्या मालकीच्या जागेवर सार्वजनिक स्वच्छतागृह व्हावे. युनियन बँक ते वर्कशॉप कॉर्नर या अंतराचे मुख्य रस्ता, नाली, फुटपाथ व रस्ता दुभाजकाचे काम, कोर्ट स्टेची तेवढी जागा सोडून उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे. सदरील ठिकाणच्या मनपाच्या मोकळ्या जागेवर व्यावसायिक संकुल बांधून त्यातील दुकाने व्यापाऱ्यांना भाडेतत्वावर द्यावीत. पीर बुरान, अशोकनगर व कैलासनगर मधून येऊन वर्कशॉप भाग्यनगर मुख्य रस्त्यास मिळणाऱ्या चौकाचे संत भगवान बाबा असे नामकरण व्हावे. या मागण्या संदर्भात येत्या 15 दिवसाच्या आत मनपाने काही ठोस कारवाई न केल्यास संतप्त झालेल्या नागरिकांसह नांदेड शहर नागरी समस्या निवारण
समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। शिष्टमंडळात नांदेड शहर नागरी समस्या निवारण समितीचे प्रमुख प्राध्यापक गौतम दुधडे, कामगार नेते भाईप्रकाश वागरे, महाराष्ट्र राज्य क्रॉसटाईप महासंघाचे जिल्हाध्यक्ष के.एच. वने, नांदेड शहरी नागरी समस्या निवारण समितीचे सचिव भगवानराव केंद्रे आदींसह सुमारे 50 ते 60 जागरूक नागरिकांचा समावेश होता। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। मुंबई इंदू मिलवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी आज दुपारी 3 वाजता भीमरथाचे उद्घाटन। दिल्ली भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। बिहार विधानसभा निवडणूक, भाजपाध्यक्ष अमित शहा आज सुपौल दौऱ्यावर कार्यकर्त्यांना भेटणार। भारतासाठी करो या मरोची लढाई, आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा T20 सामना। निधन वार्ता, आनंदराव मालोजी कदम, भागुबाई लाहोरकर, इंदिराबाई धोंडीबा कंधारे, तुळसाबाई चंदरराव सूर्यतळ, हनुमंतराव पाटील गंजगावकर। आजचे वाढदिवस, ओमकार पंदनवाड, कारुण्य आठवले, सत्यम बल्लेवार, गणेश महाजन, विश्वास नांगरे पाटील, कृष्णा लवेकर, राजाराम शिंदे, वेद खन्ना या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा सुविचार, कष्टाची किंमत तुम्हाला भविष्यात मिळते, पण आळशीपणाची किंमत तातडीने मिळते। रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। स्वाईन फ्लूचा राज्यभर हाहाकार, स्वाईन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा 765 वर। राज्य शिक्षण मंडळाने बदलले भाषा विषयाचे स्वरूप, 10वीच्या परीक्षेला प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका असणार। FTII विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज महाविद्यालय बंद आंदोलन। नवीन करदाते वाढविण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मोहीम। नांदेड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी आंदोलन छेडण्याचा नागरी समस्या निवारण समितीचा इशारा। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।